शाली मच्छी सांगितली होती ती घेऊन जाय. धर. हात लावू नको. झाला असेल ना तुझा. थांब जरा. दम धर ना जरा. लगेच होत नाही. होते ना. कसं कसं होतंय. बाबा चला. जा उतर. काय रे कुठे चाललं तुझ्या विमान. चैत्या बस झालं आता. चला अभ्यास कर. परीक्षा आल्यात ना. छोटे सावकार चला खेळायला. आज रविवारच्या. आई जेव काय खेळाले. जेव का व मी त्यांच्यासोबत खेळाले. नाही म्हणलं ना. आई 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 जेव दे ना. नाही. आई जेव दे. मी सगळं काम करतो ना तुझे. चैत्या आज रविवार असते. अभ्यासी नाही. एक नाही. येतो ना थोड्या वेळानं. जेव दे ना. जा. तुझा बाप यायच्या आज घरी परत ये. हो. काय झालं ग. दम जरा. चैत्य हालू नको ना. चैत्य अरे निघालंय बघ. हे बघ तुम्ही वरडू नको उगा. काय झालं ग. काही नाही मामी. तुम्ही बसा गप तिकडे खाटावर. मी खाटावरच बसली गुपचित. मी कुठं उडून चालली दिल्लीला.
तुझी. चैत्या, तुला किती वेळा सांगितलं रा त्या भूतांबरोबर खेळू नका म्हणून. माझ्या शाळेतले पोट्टे लय दूर राहते आणि तू यांच्या सोबत नाही खेळून जात. निघालं बघ. न, तेल लाव. मला जेवायला देते का ग? लाईट गेली ना मामी, थांबा. लाईट कशाला? अंधारात काय माझा कानात जाणार आहे व्हय? हसा येते वय आता. हा? हसा येते. दाखवते तुला. हस, हस. काय दुखतं काय दुखतं सावकार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आला पिऊ. अरे येऊन येऊन येणार कोण? सावकाराशिवाय आहेस कोण? आवाज कुणाचा? तुझाच आवाज आहे बाबा. जा 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 घरी आता. येतो सावकार. आला पगार पिऊन सगळी मध्ये बायको ती बोंबलत. बच्चन, काय सावकार? शेताकडे लक्ष दे ना बे. हो. झोपा काढतो काय तिकडे? नाही. लक्ष ठेव नीट. हो. चैत्या, उठ. झापाखालचे कोंबड्या सोड. चल. चैत्या, जा तिकडं. जा, तुझं काय काम आहे इकडं जा. अरे चैत्या, चैत्या, अरे बच्चन बोलतोय. बच्चन खेळ जा. चल पटकन. जा, बच्चन बोलवायला लागलाय बघ. जा जा. अरे चैत्या, अरे पटकन. अरे रामपुरी. चल. चल मग पटापट. एवढा दूर जात असते काय? काय जिथे काय म्हणते बाय? काही नाही, रात्री आहे ना तेल लावलं. बरं आहे. त्या पोट्ट्यासोबत खेळायला कल्ला करते. अबे, तू काय का रोज रोज खेळायला ना काय? तू इथे का भल्ला छानपणा मारतो? अबे, मी शानपणाने मारत. माई आहे त्यांच्यासोबत खेळायला कल्ला करते. तू न सांगता येत जा मग तू आईले. आणि तू रोज खेळायला आला ना, ते पोट्टे तुळी चिळून बी नाही येत जा रोज खेळायला. चलो मी जेते मायाचे पण कपडे धुवाले. जाऊ दे. मी चाललो घरी. ये
इकडे अरे लाव, काही होत नाही, लाव. Chetu, what's this? Go out. आजपर्यंत तुला कोण नाव काढलं? तुला कोण काढलं? आमच्या रेडको आहे. तुझं नाव काय आहे? चिंटू ठेवतो घ्यायचं ना. हा छान. चैतू, लवकर ये. आमच्या घरी रेडको आहे. चलते का खेळायला? आमच्या घरी खूप सारे आहे. चलते घ्या. आमच्या घरी रेडको आहे. तुला एक गोष्ट दाखवू का? हो काय रे? सांभाळून या. हा काय म्हणतो? हा कसा आहे रे? सुमे, ये सुमे, रेडी आहे का? आल्या रेडको आहे मामी. आज खरवस करा, खरवस. म्हातारी तर घोड्यावरच बसले. काय म्हणते? नाही म्हणलं जुलाब लागला तर हेलपाट्यानं जीव जाईल. गाडो मेलं वजानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं. म्हशीच्या पोटाला गाडो येतो वय? मामी गप असं जरा. तुझ्या आई बापाने तुला सरळ बोलायला शिकवलं नाही. गुराढोरांची आणि माणसांची 100च्या वर बाळातपण केल्यात म्या, पण म्हशीच्या पुढे गाडाव जन्माला येतं हे तुझ्याकडूनच कळलं बाय. ये इकडं, ये बघ काय इकडं. चैत्या बघ काय. चैत्या चल 2 घास खाऊन घे पटकन. चल चैत्या, चैत्या भात आवडतो ना तुला? चैत्या खेळ सोडणार नाही. चैत्या, चैत्या थांबले बघते तुझ्याकडे. चैत्या इकडे ये. चैत्या, 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 चैत्या.
असे जात असते ते गोटे असे काय रे ते बोले दाखव दाखव ना. तुम्हाला किती वेळा सांगितलं रे इथं खेळायला येत जाऊ नका म्हणून. थांब दाखवतोच तुम्हाला. ओ पोट्टे तू कुठं चालले तिकडं वय इकडं. दगडावरून घसरून पडाल ना तर मग समजन माझ्या पोरीला काय झालं तर मग तू परत इथे येऊन दाखव. पाय मग तुझ्या आईकडे नेते का नाही मी. पहिले पकडून तर दाखवा. तू येऊन तर दाखव. ये पान पोरं कसे तरस देऊन राहिले तर. छोटे सावकार पाहुणे आले तुमच्या घरे. येऊन घ्या यायले. हानू काय इथनं जोडी दादा इथनं हानू काय एवढी. बस बस हलतीला काही. शैतून ओळखलं नाही वाटत तुम्हाला. मामा तुझ्या मामा रे. नाही ती नाही ओळखायचं. मागच्या टायमाला पाहिलेलं तेव्हा लय लहान होती ती. ठीक आहे. हो राहू द्या राहू द्या. नाही नाही हो राहू द्या. राहू द्या. एवढ्या लांब ना हाणत आणली की राहू दे. तो काय आईला चैतन्य आम्हाला नाही विचारता लय मोठा झाला की तू. शंकर आहे काय घरात. हा अरे बाप तुझा बापाला मी शंकरच म्हणतोय डायरेक्ट. माझा मेव नाही तो. किती लांब आहे रे अजून. हा चला तर इकडे चल इकडे. कुठून जायचंय. कुठून सगळीच चिंगळे आहेत की. आपल्या गावाला माहित आहे का ही रीत. वाम आहे वाम हातभर चांगली नादच करा नाही. काय येईल लावलंय मग धरणं. चला बरं. खायला ती नदीचं पाणी चावतंय. हा खाजायला लागलं पायाला मला. ओ मामा हा चप्पल घाला समोर काटे. चप्पल घालू काय. आणि तुला नाही टोचत होई काट. नाही माझ्या ओळखीचं असतंय. होय आयला बरं आहे की. आम्ही पण वावरातच काम करतो की आपल्याला तसं बगैर चप्पल चालत नाही आपल्याला. कसलं गाव आहे का कुठे एसटीत नद्या नदीत नद्या. हा आयला त्या शंकरला म्हणायचं हिमालयातच जाऊन राखी. मी नादच केला नसता कोणी. एवढा लांब गेल्यावर विसरणारच की तू नाही काय. खायला चैतन्य मामाला विसरतात होय. हा मामा कोण असतो माहितीये काय. कोण असतो मामा सांग बरं. अरे तुझ्या आईचा भाऊ आहे मी. दम आईला ती बा काय आहे. गंमत आहे गंमत. बघायचं ना असं बघायचं ना. हा हाय का नाही गंमत. पाहिलंच काय आईनं दिलंय तुझ्या. आईनं म्हणजे खऱ्या आईनं दिलंय तुझ्या. तुझी ही आई काय तुझी खरी आई नाही. इथली आई नकली आई आहे. तुझी खरी आई तिकडे आहे गावाला. त्यांनी दत्तक घेतलंय तुला. आणि मी तुझ्या त्या आईचा भाऊ आहे. म्हणजे कोण आहे तुझा मामा आहे का नाही. त्या आईची आठवण येते काय रे कधी तुला. ही कधी तुला घेऊनच जात नाही जन्माला त्या आईकडे. कशी आठवण. चल
काय शाळा बिळा नाही का रे चैतन्य? फिरतेस नुसतं उडी घेवानी. हा हो मामा, हा, ते कुठे राहते? चल माझ्या संग घेऊन जातो मी तुला धावतो. ते आता ध्यान झालं लेकरांना. आधी ना मधीन शनिवार कधी म्हणलं कधी ध्यान होते त्याला. हो कधी का असं ना आठवण तर आली का नाही. आणि तुमची काय त्यांची काय आईच आहे ना. सोडून यायचं 4 दिवस. हे बघ मला पडलं तर रानातली काम. ओय कापड घाल जा लवकर. खरं सांगू काय दाजी, तुम्ही समधी एकाच जागेवर राहिला असता का नाही, म्हातारीची अशी फरफड झाली नसती. गाव नव्हतं सोडायला पाहिजे तुम्ही. ते गावात काही राहिलं नाही आता. सगळी शेती खाल्ली लग्न कार्यात. स्वतःच गावात भिकारी झाले झालतो आम्ही. इतकं पुळका आला येऊन घेऊन जाऊ म्हणाव. लई पळत येते न्यायला. मला रानातली काम पडलेत. कळ नाही कुठून उठू भेट म्हणले कधी भेटून येत त्यांना. येऊन घेऊन जाऊ म्हणाव. आईची आठवण येत असेल तर. त्याच्या तिची परीक्षा जवळ आली. बघा मग आता कसं काय ती. मी तरी काय बोलणार अजून. मी पडलो पाहुणा माणूस. एवढे झाले काय का ताई? आणते पाणी दे. हो बाबा, मी मामाच्या गावाला जाऊ काय? तुझं काय काम आहे? नीट अभ्यास करीत. ये इकडे ये पटकन चल. आई, मी मामासोबत जाऊ काय? परीक्षा झाल्यावर जायचं म्हणलं ना आजीकडं. हा आता अभ्यास कर, नाही तर तुझं बाप बोंबलन मला. शाळेला उशीर होईल. ए चैतू, अभ्यास कर काय? तुम्हाला तर काय आठवण येत नाही आमची. काम तर काय चुकत नाहीत. यायची की जरा येळ काढून नाही का. चैतूची भेट झाली असती आई संगत. नाही चैत्याला खऱ्या आईबद्दल माहित नाही ना अजून. मी त्याला सांगितलं नाही अजून. आता गेलं तिकडून लागला लळा तर आम्हाला कोण आहे? मनावर दगड ठेवून गप बसलोय बाबा. म्हणून तर टाळतोय तिकडे यायचं. सांगायला पाहिजे होतं की. कळतं झाल्यावर सांगू की. माझं धाडसच होत नाही. नुसतं जीवाला घोर लागलाय. ए चैतू, रुसलास का काय? ठीक आहे, कुल्फी का? अरे घे काय खोड्यावानी करायला लागलाय. नाही की ती दत्तक बित्तक बोललो का नाही मी तुला, ती आपल्या दोघातच ठेवू काय? हा, ती तुझ्या आईला माहित नाही ना मी तुला बोललोय ती.
तिला उगाच वाईट वाटेल मग नाही का, आणि मग ती तुला भेटू नाही द्यायची तुला तुझ्या आईला. हा काय सांगू नको कुणाला. कुल्फी का? हा आपल्या दोघातलं सिक्रेट. हा आणि तू ये की तिकडे आपल्या गावाला ये की आजी बरोबर, मग भेटवतो तुला तुझ्या आईला, खऱ्या आईला. हा हस की. हा पप्पी दे मला. हा दे गे. काय करतेस? चल टमटम आली लागा तुझी आईला जोडायस की. गाडी गाडी मिळते तुमच्या शाळेच्या इथं, जाशील काय इथनं? हा सांगायचं नाही काय कुणाला? हा आपल्या दोघातच. हा टाटा. अय टाटा. काका थांबा. मामा काय रे? तिचे नाव काय आहे? कुणाचं? खरं पार्वती. We smell with our nose, we taste with our tongue, we hear with our ears, we feel. कोण आज काय? तुला माहिती आहे काय दत्तक म्हणजे काय? दत्तक म्हणजे 3 तोंडांचा देव. काही सांगतो मी. ते मध्ये सांगतात की दत्तक म्हणजे गाव दत्तक घेतो. आई माझी मायेचा सागर, तिला तिने माझ्या जीवनाला आकार. खरं तर मला लहानपणीच एक प्रश्न पडला होता की ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात. तेव्हा मला कळले की जो दुसऱ्यांची काळजी घेतो तो आई समान असतो. दुसऱ्यांसाठी जगणे, झगडणे, कष्ट करणे आणि खपत राहणे हे फक्त आईच करते, म्हणून ती माऊली असते. ज्ञानेश्वरांनी सर्व जगाच्या कल्याणासाठी पचायला मागितले, म्हणून तर ते माऊली झाले. जगातले सर्व थोर पुरुष आईमुळेच घडले. जिजाऊंमुळे शुभ घडला, आईमुळे श्याम घडला. साऱ्या जगाचा इतिहास थोर आईमुळेच लढला. तुम्हाला माहित आहे का, साऱ्या जगाला आदर्श अशी राजघटना देणारे, त्यांच्या जीवनातला अंदाज करणारे. होय त्याच्यामधून पाय मस्त दिसते.
सिक्रेट आहे. रडता येते काय? अरे बाबा मला रडवायला लागलं. चांगलं बाबा नाही येत रडाय. काऊन? आता भरल्या घरात पोटभर जेवून कशाला रडायचं? रडू नाही कधी, चांगलं नसतं ते. माणसानं सारखं हसत राहावं. म्हणजे कधीच नाही रडली? नाही कधीच नाही. आता नाही म्हणलं ना. कधी म्हणजे कधीच नाही. आता काय मला रडवायला लागलंय? जा तिकडं. काय तर खेळ घेऊन बसलं. चैतो आणली का? कुठं सापडली? त्या कोंबडीनं दिलते. बाबा ह्या अंड्याची आई दुसरी कोंबडी आहे ना. मग ते दुसरी कोंबडी तिच्या पिल्लासाठी रडत नसेल काय? चैत्या हे अजून अंडे पोरगा का पोरगी तरी परत कळेल मोठं झाल्यावर. मग हे अंडे मोठे झाले मग त्या कोंबडीला माहित नाही पडन का हे आपलंच पिल्लं आहे. तसं नसतं कळत त्याला. ते कसं नसतं कळत म्हटलं तर ते कसं जा तिकडे. कोंबडी रडते कारण पिल्लू झालं पण नाही पण तुम्ही फारच लाड करता बया पोराचे. आता आईला तर सांगून जायला पाहिजे ना. काय कुठं पोरांबरोबर हुंदडतंय का पोलिसांना उचलून नेलंय काय बी माहित नाही. आणि बोलणाऱ्याचं तोंड धरता येते वय आपल्याला. लोकांचं काय वहिनी काही बोलतात. पण तसं लेकरू नाही आहे ना माझं. तुम्हाला तर माहित आहे ना वहिनी. वहिनी थोडं सावकाराला विचारून पहा ना थोडस काही पोलीस स्टेशनला की जाऊन पाहतील तर. तो अभ्यास नाही करत पण असा उन्हाळ धंदे नाही करत. तुम्हाला तर माहित आहे ना. येईल परत नका काळजी करू. काय सर कुठे त्यांच्यावर दिसू नको. हो सर. हो रे काय म्हणत होते रे पोलीस वाले? काही नाही म्हणे खरं खरं सांग म्हणे. मी सांगून दिलं खरं खरं द्यायले. अरे पण 2 दिवस कायला ठेवलं तर काय ना तुला? तो पोलिसाला गावले गेलता म्हणून त्याने एक जास्त ठेवलं मला.
तू काय टेन्शन घेत राहू दे ना. तर रे चैत्या आलो. अरे पटकन. ओ बच्चन, अबे थांब. अबे चल. ओ बच्चन, अरे पोलीसला डेंजर असते का? कोण? तुला लय मारलं वाटते. नाही रे, पोलीस चांगलीच राहते. विचारपूस केली सोडून दिलं. बच्चन, हा तू ये तुझ्यासाठी काल लय रडत होती. अबे ते टेमलातच राहतील का? बच्चन, हा ही तू खरी आहे का? मॅड झाला का बे? आई खरीच राहते ना? बच्चन, हा एक गोष्ट सांगू का? सांग ना. तू कोणाला सांगशील तर नाही ना? नाही नाही सांग. हे माई खरी आहे नाही. तुला कोण सांगितलं? मला माहित आहे. मला माझ्या मामानं सांगितलं की हे माई खरी आहे नाही. अबे लेका चैत्या आहे ते मामा त्याला खोटं तर बोलू शकते. नाही, त्या दिवशी कशी तुम्ही 2-4 दिवस घरी नव्हता तर तू येई कशी रडली होती. माई आहे तर माझ्यासाठी कवाच नाही रडत. मग आपण का नाही चेक करून बघू तू लढते का नाही लढत त्यासाठी. ते कसं? परवा मी पुट्टे जंगलात चाललो घुमाले. तू बी तुला आमच्या सोबत घरी जाऊच नको. मग पो तू लढते का नाही लढत त्यासाठी तर. हा चलशील काय? चलशील ना? खेळ श्रीहरी मथुरेचा आला. आजी, याच्यामधून पाय. काय रे? असं पाय, असं असं इथून. चांगलं दिसून राहिले ना? काय नाही दिसलं. इकडून पाय, इकडून इकडून इकडून. एक डोळा बंद करतो. काय नाही रे दिसत. मला दाखव की चैत्या. मी नाही दाखवत. दाखव की. नाही. दाखव की. नाही म्हटलं. खरं आजी, काय? मला एक गोष्ट सांगता का? हे काय गोष्ट सांगायची वेळ आहे आता? सांग ना व. मला गमत नाही. ते पोरगा आणि त्याची आई असते ना त्याची गोष्ट सांग मला. राज्याला सांगेन. छोटे सावकार. ओ छोटे सावकार, चर्या खेळायला. हो आलो. चैत्या बाहेर जाऊ नका, लय येऊ नये. जाऊ दे ना व. येतो मी लवकर. नाही म्हणलं ना, आजारी पडशील ना. जात अभ्यास कर जा. आजी सांग ना व. सुमीबाई मला कशी कल्ला करून राहिली. सुमी जाऊ दे त्याला. किती त्याला अभ्यास करायला लावती. अगं उन्हातानात खेळूनच पोरं मोठी होते. जा रे तू. चैत्या आज जा, नाही तर तगडं तोडून हातात देईन म्या. जा.
ना त्या दिवशीचा केवढा आवाज रे तो काहीतरी फसल्या पाहिजे मोठा हो पकडला गेला पाहिजे का आज मोहित हो हो पाहिजे बरोबर इकडं घे इकडं हे चैत्या गावा सांगत तू तुझ्या आता नाही तर आणशील आमच्या घरावर गोटे नाही भाऊ या लहान पोराच्या काही सांगता नाही नाही बे नाही सांगत चैत्या आपापलं सिक्रेट आहे हा चल लवकर घे चल या झाडाला घ्या नाही तर सगळं थांब हा जाऊ दे आता चल सांग कोणत्या तारले लवकर लागते लागला काय पहा मग फटकन सलाम फटकन आता चला काहीतरी फसला होता चला लवकर लवकर जा कुठं गेलं ते गेलं वाटते रे अजून एक कार लांबवून का मॅच झाला का बे सकाळी येऊन आली ना होते चला घरी चला जातो मी घरी तू ये लढून आली का नाही लढून आली पाहतो तू ये मग अरे काय वो चैत्या कुठे आहे रे कोण अरे रातभरापासून तो घरी नाही आला त्याची आई नुसतं रडून रडून बेजार झाली खरंच लढून आली गे मग खोटे खोटे रडतात का रे खरं सांग चैत्या तुझ्या संग होता ना रात्री हो होता तो माझ्यासोबत रात्री मचांगावर अरे तर मला का माहिती सांग सांग आता चैत्या कुठे होता तर कुठे आहे चैत्या माझ्यासोबत होतो तू रात्री मचांगावर मला का माहिती सांगितलं नाही सांगितलं ते ना तर माझं रातभर रडून रडून जीव चाललाय तू कळत आहेस ना सांगून जाता येत नाही घेऊन ये जा त्याला शांत व्हा वहिनी येऊन राहिला ना चैत्या आता खरंच रडत होती काय लढून होती कुठे गेलता तू कुठे नेलतस ते ये की इकडे ये ना कुठे नेलतस इथे या सांगितलं काय
डोक्यावर. कुठे गेलता? हा कुठे गेलता? चैते कुठे गेलता? सुने काय झालं ग? कुठे गेलता म्हणे? सांगू जायला काय होतंय? सांगू जायला काय होत तुला कळत नाही काय? मला का माहिती सांगितलं त्यानं. ये चैत्या खाती दे मला, मी माझं खातो. खा पटापट. का रे तेल लावून दिला काय? नाही, तू तर म्हणे माझी लढत नाही म्हणे. हाल मी सुद्धा माझ्या डोळ्यानं पाहिलं तुझ्या लढताना. म्हणजे तुझ्यावर प्रेम करते तू आई. नाही, तिनं मला लय मारलं आणि तेलही नाही लावून दिलं तिनं. आता मला माझ्या खऱ्यानेच पा लागते. हे मला सैन्य होत, हे मला लय मारते. ते पाहिजे ते मला मारणारच नाही. ते खरी आई माझ्यासोबत लय प्रेम करत असेल पाहिजे तू. मला तिला बघायचंय. झोपला चैते? काय ग? आता जरा सवड असेल तर याकडून मामीला सोडून या की तिकडं. रानातले काम पडलेत, 2-4 दिवसांनी सवड मिळेल. लय चिडचिड करतात होत्या. त्यांच्याशी कसं वागावं मला काही कळतच नाही. किती बी राबलं तरी त्यांची बरोबर थांबतच नाही. चैत्याच्या पण परीक्षा आल्या. ते आधी सोडून आलात तर मला पण जरा येळ मिळेल. बघू जाईन सवड मिळेल. सुमे अगं चहा दे. ए सुमे काय करते कोणा? घेवा आजी चहा. अजून काही पाहिजे का तुला? पाणी आण जरा. थोडीशी साडी तर वरती कर. पदार्थ बरोबर करायचे. हो बच्चन, उद्या नदी पलीकडे जायचंय. ते आईला सोडायला चालले मी गावाला. पलीकडे तयार कर. बरं जाऊ का घेऊन येईल उद्या. हा अबे ते सुमी आहे ना, सुमी परीक्षेपर्यंत कुठेच नाही जाऊ देत. मग रे तू ना माझ्या बाबाला गाडीच नको देऊ. दिले का चैत्या? त्या जर का त्या बाबाला बंडी नाही दिली त्या बाप दुसरी बैल बंडी आणूनच ना. हो, मला तर असं वाटते तू आजी बिमार पडली पाहिजे. असं तू आजी बिमार पडली का तू आजीच गावलो कॅन्सल होऊन जाते. पण ते कसं? तू ते आजीच्या जेवणात असं काहीतरी टाक जेणेकरून तू आजी बिमार पडा. बिमार पडली तर ते आजीला गावले जाणं कॅन्सल होते. मग तू परीक्षा झाल्यानंतर जाऊ शकतो गावले. आ कर मग तसं. चैत्या आजीला देऊन दे. घेऊन जा.
सुमे हा आलं. जेवायला दे. काय केलं? भात केला. काय ग? काय आलं? कसं फेकलं? काय झालं? ताट फेकायची गरज आहे काय? होय आई. आई कसं सांगायचं काय माहिती तुला? Fly in the air. Some tree bear fruit. चैत्य आजीला घेऊन जा जरा तिकडे. धर. सुमे, अगं सुमे काय करती? काय झालं? परत सोडून गेलीस मला? हा? कच्च्या जंगलात घेतली का? जेल घेतलंय बरं आता. काय नाही झालं. चल का तिकडं. ओय चल चल. चैत्या घेऊन जा रे इकडं. ए चैत्या घेऊन जा. धर धर चैत्या. नीट धर इकडे धर. मी धर. चिंटू थांब. काय झालं? मामी थांबा. अशी कशी पडली मामी? उठा कमर सुटली. धरा मान धरा. अगं कशी धरा. काही नाही झालं. उठा. अगं कशी होतो? सांभाळून. अगं सुमे. आय देवा अगं कंबरने गेलो होतं. कुठं लागलं? अगं समधी कंबर दुखती. इथं दुखतंय का? औषध लावून देते मी. चैत्य आपलं ते रेडकू कुठे गेलं बघ जा. काका तुम्ही रेडकू पाहिलं का? नाही बघितलं. काकू तुम्ही माझ्या रेडकू पाहिलं का? इकडं गेला इकडं. नाही सापडलं. नाही सापडलं?
बरं निघतोच आता. अच्छा झोपलं नाही का? सापडलं का? नाही ना सापडलं. अंधार पडला ना दिसत नाही. चला ना. अरे आता नाही आता रात्र झाली ना. रात्र झाली बाळा. चला ना. ते आता नसतं रे. उद्या जाऊ आता ना रात्री. सकाळी जाऊ. अरे बच्चन गाडीच कॅन्सल झालंय. उद्या जायचं नाही. बस बाबा काय रे? उद्या तुम्ही जाणार नाही का? नाही रेडको सापडलं ना. बघितलं सगळीकडे कुठं सापडलं नाही. काय माहित कुठे गेले नेमकं. जेवलात तुम्ही? झोपली का? हा झोपते. या या आ. काय बघ करंट लागून. काय झालं रे तुला? लागलं का? सांग लागलं का? सगळे करंट शेतात लावतो का? रात्री कोणीतरी जंगलात करंट लावून ठेवलं होतं. करंट लागून गेला. सगळ्या शेतात लावतो. कोण लावतो का? कुठे लावतो? काय सांगता नाही कुठं पण लावून ठेवतात ते हरणी वगैरे मारायला. मला माहित आहे हाच करंट लावते. यानंच माझ्या चिंटूला मारलं. अबे म्या मारलं काय? कोणावर नाव घालशील गेले का? तुला मारलं ना. कोण मारलं मग? चैत्या म्या नाही मारलं. कोणावर नाव घालत असते काय? हाच लावत असते जंगलात करंट. अबे काही म्हणशील गेले का? कुणाला नाही म्हणत असते काय? यानंच मारलं. तू का बी असले धंदे करतो तिकडे? नाही म्या नाही लावला. तू किती वेळा सांगितलंय? नाही ना. काय करतो रे तू? म्या नाही मारलं होतं ना. म्या कुठं लावलं का? जा चैत्या रिक्षा यायची वेळ झाली. पेपरला जा. मला नाही जायचं. उगा नाटक करू नका चैत्या. चल निघ. मामी बाम लाव. लाव काही.
हे हा बघ बसा घालून बोध करता येते का याच पाय तो काही जमते का म्हैस आटून जाईल नाही तर पाय तो जमवतो मी काहीतरी जुगाड जमवतो काय चैत्य टमटमाल नाही का हा पेपर नीट लिहा हा खाली करतो हा टमटम बच्चन अहो तो घरी नाही. कुठे गेलाय? आता रातपासून काकाच्या घरी गेलाय. त्यानं काही केलं नाही हो. काय 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 त्याच्या रोजच्या कंप्लेंट येऊ लागल्यात. वाया गेले एकदम पोरग. ते पोरग वाईट नाही एवढं पण बघतो मी बोलतो त्यांचे. बघा नाही तर तुम्ही म्हणणार. चला मग कुठे गेलाय? अहो रात्री काकाच्या घरी गेलाय. आलाय काय रात्री? नाही ना. अजून 2 काढला पाहिजे. पाणी नाहीये जास्त चायत्या. आहे त्याच्यात कर. मी चाललो मग नदीवर आंघोळ करायला. एकदा सांगितलं ना बच्चन नाहीये तर नाही जायचं नदीवर आंघोळीला. नदीवर
गजा जी अरे ते बोचाच झालं का नाही? थोडा टाइम लागेल सावकाराचा. उद्या नाही होणार? नाही ना, परवा ते उद्या चाललोय जरा आईला सोडून. अरे तुझी गाडी आहे ना? हो बैलगाडी. हो ना, उद्या नदीच्या पलीकडे घे सोडून आम्हाला. येतो ना मग. हो खालीच आहे. बोचाचं बघ जरा लवकर. हो हो करतो. काय कुठं निघालं तू? मी पण चाललो. चैत्या तू पुन्हा जा. तुझे बाप लगेच माघारी येणार आहे. मग कंपनी नाही चैत्या उगा जा ये करू नका. जाऊ दे ना. आपण जाऊ नंतर. मग राहू तिथं 8 दिवस. हा जाऊ दे ना. चैत्या नाही म्हणलं ना, आजीला घेऊन चालेत. तुझं काय काम आहे तिकडं? तिकडे किती मजा येते. तुझा बाप तुला बघल का आजीला बघल? मला नको सांगू. सुने सुने काय केलंस ग त्याला? सारखं त्याला हिरीस करती. काय नाही मामी, ग बसा तुम्ही. काय नाही कसं केलं? ते काय कायमची नाही चालली. सारखं आपलं त्याला कर अभ्यास. मामी अभ्यासाचं नाव तिचं अंगत. सापडायच्या आधीच तुम्ही घेऊन पळताय. काय पळता? काय म्हणती? कोण अडवणार मला? मला काय वाटेल ते मी बोलीन. अख्खा गाव माझ्या समोर लहानाचा मोठा झालाय. नुसतं म्हणून नाव घेऊन विचार सखूबाई म्हणून. त्याला टीव्ही माझ्या मोर उभा राहतो का नाही बघ. चेत्या काय अभ्यास करू नको रे. जा तू खेळ. मला खेळायला नाही जायचं. मग मला तुझ्यासोबत यायचंय. करू माझ्या लेकरं. अरे मग चल की. कोण तुला आली होती बघते मी. हा चल वा बाजू चल चला आवड्या चल शेतीतली कामं चालली. बैलबंडी आली. सावकार सावकार थांब जरा. अरे उरका म्हणलं लवकर. ऊन तापलं तर ते बैलाचे पाय भासतील ना तिकडे वाळूत. गोदडी घेऊन देते गाड्याला. मी परत करतो फोन परत. राम राम म्हणलं छोटे सावकार. राम राम. झाली परीक्षा? मजा आहे मग आता. सुट्टी आहे माझा. अरे वा 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 चांगलं झालं. या चप्पल नीट घाल. आजी लवकर चल नवा. केवढी हळू चालता. आपला वेळ होईल. लवकर चल. थांब.
खालून हातला थोडं वर त्या बसले का टेकून बसतो चैत्या चप्पल घाल. इथून टेकून बस ना अजय. चैत्या काय किती फास्ट आहे. चैत्या चला उशीर झालाय. चैत्या थांब ऐक जरा माझं चैत्या इकडे बघ ना चैत्या काही नाही होत इकडे बघ चैत्या तिकडे कोणी खायला दिलं ना तर खाऊ नका हा आणि कोणी थांब म्हणलं तर थांबायचं नाही कळलं का. काय झालं तुला माझा पावडर पुसला. मी कधीपासून जड झाले रे तुला हा चैत्या काय चाललंय तुझं हा उभं राहा ना 2 मिनिट. हे बघ ऐक माझं जरा उन्हालाही पडतात ते टॉवेल पाण्यात बुडवून डोक्यावर ठेव हा त्याला राहू देऊ नका तिकडं सोबत घेऊन या. हा बरोबर तू नको काळजी करत येत होता नीट बस. रस्त्याने घे. इथे धर आज छत्री धर वरती धर. बाबा अजून केवढं दूर आहे. अजून लय लांब आहे. केवढं लांब. अरे आता नदी वालाडून जायचं मग परत एसटी पकडायची मग ट्रेन. एवढं दूर काय. हा लांब आहे ना लय गाव. मग चला ना लवकर. लवकर चाल ना तर बैलगाडी ना आपली. ओ काका लवकर गाडी पळवा. हो आजी आहे ना गाडीत आपल्या. काही नाही होत आजीले पळवा. काही नाही होत बर भाऊ चालल्या चैत्या अरे कुठे जातो काय करतो सांभाळून. अरे कुठे चालला तू. मी माझ्या खराईला भेटायला चाललो. खरी आहे वापस कधी येणार तू. आता मी येतच नाही. आता मी जायतो माझ्या खराई जवळ. हरपोजू नको. लवकर बाबा मी पण पाण्यात चालतो. लवकर पोचायचं ना. आता उडतच जाऊ आपण. चला चला चला.
अरे हळू हळू चेत्या. घरी कोण कोण असतं तिकडे? तिकडे आहेत 2 भाऊ आणि बाप तर गेलाय आधीच. म्हातारी तुमच्याकडे दिसते पण भाऊ सांभाळत नाही तिकडे. भाऊ नाही सांभाळत. काय म्हातारी माणसं अवघडच आहे ना, त्यांचा कुठे जीव लागत नाही. आणि त्या सासूसारखी भांडण मोठी भाऊ आहेत ना, ते जागतात. त्यांचं जमत नाही. म्हाताऱ्या लोकांची लई किरकिर राहते. पण काय त्याचा कुठं जीव रमत नाही. घरी तिकडे राहिली की तिकडे जायचं म्हणते, तिकडे राहिली त्या सासूसारखी भांडण मोठी भाऊ आहेत ना, ते जागतात. त्यांचं जमत नाही. किरकिरीच आहे पण म्हाताऱ्या लोकांची लई किरकिर राहते. आमच्याकडे तरी जरा किरकिर आहे. वहिनी मच्छी घ्या ना. नग एकटीच आहे मी. चैत्य गेला ना तिकडं वडिलांबरोबर बाहेर गावी. हा नदीत दिसले मले. हा देवीनं सांगितलं चैत्य त्याच्या दुसऱ्या आईला भेटायला गेला म्हणून. नाही मामीला सोडायला गेले तिकडं धीराकडं. काहीतरी वेगळंच ऐकलं असेल तू. पण गेले कुठं सावकार? बाबा बाबा बस आली. बाबा बस. जर बॅग घेऊन आजीला घेऊन आलो. पळू नको चैत्या.
आलो आलो चैत्या थांब. लवकर या. आई 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 बाबा लवकर या, लवकर या. आई आई बाबा बस चालली जाईल. नाही गाडी चालली जाईल. मला वाटतं वापस जायला पाहिजे आपण. हा? लवकर या ना. चैत्या बाबा चैत्या इकडे बाबा लवकर या ना. ये. चैत्या इकडे आजी आजारी पडली इकडे. चैत्या इकडे चैत्या. बाबा लवकर या ना. बाबा गाडी चालली. चैत्या इकडे इकडे आज. बाबा बस निघाली. ये इकडे इकडे ये. बाबा बस निघाली ना. आई आई आजारी पडली आजी. चक्करून पडली आजी. चल आपण नंतर जाऊ तिकडे. हा बाबा जाऊ. गब्बस बाबा सांगितलं कळत चैत्या. गब्बस बाबा मला गपचूप बस. नको. गपचूप बस. बाबा गब्बस. बाबा पाणी चैत्या. चालू.
चल. हात घ्या. Arya. आजारी माहिती काय दुखून दुखून होत नाही ना घरी सावकार चला निघायला हवं. जरा वाट बघू. पार्वती आमची मावशी आणि बाकीचे लोक येतात मग निघू. काकू कोण येऊन राहिलं? आजी आणि पार्वती काकू येऊन राहिली. कंगना खोटं बोलतो. कुठे तुला कुठे दिसली बैलबंडी?
अजून काही नसतं झालं बाई. आता कशी भेट होईल, आता भेट कशी होईल बाई. काय कोण यावं लागते या गावात पुन्हा. कोण आहे? किती लवकर निरोप धाडला तुम्हाला तरी. चैत्या, चैत्या, चहा घेऊन जा.
धर चहा घेऊन जा. तुम्ही पिणार चहा गरम चांगला घ्या की. किती वाजता निघायचं आपल्याला? आजी तुम्ही पिणार चहा गरम चांगला घ्या की. किती वाजता निघायचं आपण? माझं निघायचं. किती वाजता निघायचं माहित नाही मला. पार्वता मी चल का? बरं ठीक आहे. चल बाय. अंधारपडायच्या आधी गेलो.
माझे कोंबडे सोड चल